धन निरंकारजी सर्व मोहाचा त्याग करून जीवनामध्ये विरक्त होऊन सर्व विषयांपासून निवृत्त होऊन राहणे म्हणजे संन्यासाचे लक्षण होय। जो माझेपणा विसरून गेलेला आहे, जो या सृष्टीचा मोह त्यागलेला आहे, जो विषयांपासून विरक्त आहे, आपल्या सर्व इंद्रियांना जो आपल्या नियंत्रणामध्ये ठेवलेला आहे, असा योगी महात्म्याला जो संन्यासी असे सांगतात। आणि असे संन्यासी आपल्या जीवनामध्ये निष्काम होऊन कर्म करीत असतात। काही संन्यासी असे असतात की कर्माचा त्याग करून आपल्या जीवनामध्ये अकर्तेपणाने वागत असतात, आणि काही संन्यासी असे असतात आपल्या जीवनामध्ये निष्काम होऊन कर्म करीत असतात आणि आपलं मोक्षाचा मार्ग सुफळ करून घेतात। म्हणून कर्माचा त्याग करणाऱ्या संन्यासाला माऊली ज्ञानेश्वर महाराज संदेश देतात। माऊली असे सांगतात, आणि नित्याधिक जे असे ये ते येणे फळत्यागे नाशे, शिर लोटलिया जैसे येर अंग। जसं शरीराचा शिरच्छेद केल्यानंतर शरीर जमिनीवरती निर्जीव होऊन पडतो, तो पूर्णपणे निर्जीव होतो, तसे संन्यासी जीवन जगत असताना निष्काम होऊन कर्म करीत राहावं। जर त्याने कर्माचा त्याग केला, जर तो अकर्तेपणाने वागू लागला, तर तो जीवित असून सुद्धा निर्जीव शरीरासारखे आहे असे माऊली सांगतात। ते जीवित असून सुद्धा निर्जीव शरीरासारखे ते संन्यासी आहे असे माऊली सांगतात। कारण निष्काम होऊन कर्म करणे हेच मोक्षाचा मार्ग होय। माऊली अजून एक उदाहरण देत सांगतात की, मग सस्य फळ पाकात तैसे निमालिया कर्म जात, आत्मज्ञान घेऊसेत आपैसे ये। जसं शेतामध्ये पीक उठलं असताना ते कापल्यानंतर जसं तो देठापासून वेगळा होतो, तसा तो वाळू लागतो, तसंच संन्यासी जीवन जगत असताना निष्काम होऊन कर्म करीत असताना जर त्याने कर्माचा त्याग केला, तर तो आपल्या ध्येयापासून, आपल्या मोक्षाच्या मार्गापासून, आत्मज्ञानापासून तो दूर होऊ लागतो, तो जीवनामध्ये भटकत असतो। म्हणून माऊली सांगत असतात, संन्यासी सुद्धा निष्कामपणाने कर्म करावे लागते। काही कर्म करावे लागते, काही कर्म त्यागावे लागते। जे कर्म त्यागायचं आहे तेच कर्म त्यागावे, आणि जे कर्म आपण स्वीकारायचं आहे जीवनामध्ये तेच कर्म निष्कामपणाने करायचं आहे। कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन असे सुद्धा सांगतात। म्हणून निष्काम होऊन कर्माचा स्वीकार करून जीवनामध्ये कर्म करत राहायचं। ज्ञानेश्वर महाराज एका आजारी व्यक्तीचा उदाहरण देत असताना संन्यासाला उपदेश देतात की, जे औषध व्याधी अनोळख ते घेतलिया परते विख, का अन्न न मारिता भूक मारिना काय। असे माऊली सांगतात की, जो आजारी व्यक्तीला जे आजार आहेत तेच औषध आपण दिलं पाहिजे। आपण आजारी असताना त्या आजाराला मारक असलेलं औषधच आपण घेतलं पाहिजे। एक आजार असल्याने एक औषध घेतल्याने आपल्या शरीरामध्ये ते विष होते। म्हणून आजारी व्यक्तीला अन्न न खावा वाटल्याने जर त्यानं अन्नाचा त्याग केला, तर भूकमारीनेच त्याचे जीव, त्याचे प्राण जाते। म्हणून आजारी व्यक्तीला सुद्धा पथ्य पाळावे लागते आणि नियमित अन्न आहार सेवावे लागते। म्हणून संन्यासीला सुद्धा नियमित कर्म केले पाहिजे, निष्कामपणाने कर्म केले पाहिजे। कर्माचा त्याग केल्याने तो मोक्षाच्या ध्येयापासून मुकला जातो। म्हणून ज्ञानेश्वर महाराज संन्यासाला उपदेश देत असताना तो कर्माचा त्याग न करता निष्कामपणाने कर्म केला पाहिजे असा संदेश देतात। संन्यासी सुद्धा कर्मात असून आपले जीवन जगायचं आहे असे संदेश माऊली देतात। धन निरंकार।